दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली अनुकंपा भरतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पारदर्शकपणे मोहीम राबवत 124 उमेदवारांना जिल्हा परिषदेमध्ये भरती करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती पत्र दिलं। यामुळे अनुकंपा धारकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून झेडपी कर्मचारी संघटनांनी या मोहिमेचं स्वागत केलं। कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि अनुकंपा धारकाच्या कुटुंबियांनी सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी अनुकंपा भरती तात्काळ करावी म्हणून पाठपुरावा केला होता। त्यावेळी अनुकंपा तात्काळ करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं अनुकंपा धारकांना नियुक्तीपत्र दिल्याबद्दल संघटनेच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, सचिव रामदास गुरव, संतोष जाधव, नागनाथ धोत्रे, चेतन भोसले, योगेश कटकधोण, देविदास मेहत्रे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। तसंच आषाढी वारीनंतर अनुकंपा भरती मिशन पारदर्शकपणे रेकॉर्ड ब्रेक केल्याबद्दल जिल्हा परिषद पत्रकार संघातर्फे सीईओ जंगम यांचा सत्कार केला। या प्रसंगी अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, राजकुमार सारोळे, दीपक शेळके, हरिश्चंद्र कदम आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।